सत्यनारायण पूजेचा प्रसाद म्हणजे भक्ती, परंपरा, श्रद्धा आणि चव यांचा सुंदर संगमच नाही का? तर मंडळी, पारंपरिक पद्धतीने प्रसाद कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. इथे मी 1.25 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे, ते कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1.25 वाटी बारीक असा रवा घ्यायचा आहे, तो कढईमध्ये घालून घेतलेला आहे. आता याला थोडंसं फ्राय करायचं आणि लगेच यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे. ते ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. त्यात एक केळंसुद्धा मी घातलेलं आहे. आता यामध्ये काही मनुके घालून घेतलेले आहेत. याला छान असं सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 वाट्या दूध घालायचे. उकळलेलं दूध आहे, हे गरम दूध घालायचं आहे. झाकण ठेवून एक वाफ काढायची 1 मिनिटाची आणि मस्त असा रवा फुललेला आहे. 1.25 वाटी इथे साखर घातलेली आहे, वेलची पूड घालायची आहे. याला मिक्स करायचं आहे आणि पुन्हा याची अर्ध्या मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे. मऊसूत असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. हा फक्त प्रसाद नाही आहे, हा आहे आपल्या संस्कृतीचा गोड वारसा. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा.